कोकणामध्ये जर तुम्ही ऍग्रिकल्चर प्लॉट विकत घेताय तर तुमचा पर्पज क्लिअर असणं आवश्यक आहे. जर तुम्ही तो इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने घेताय तर बाबा त्याच्यामध्ये तुम्ही चुकूनही घर बांधू नका. ओके, म्हणजे तुम्ही एखादी जागा विकत घेताय. ओके, ती जागा विकत घेताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत की ती जागा कुठच्या तरी एका गावाच्या आजूबाजूला आहे. म्हणजे एखादं जर गाव आहे तर त्याच्या 2 किलोमीटर 3 किलोमीटरच्या रेडियस मध्ये ती असणं आवश्यक. त्याचबरोबर त्या जागेला वेल कनेक्टिव्हिटी असली पाहिजे. म्हणजे काय, मुंबई गोवा हायवे, मुंबई गोवा कोस्टल हायवे, किंवा समजा आता कणकवली आचरा रस्ता आहे, किंवा समजा नांदगाव देवगड रस्ता आहे. तर हे जे मेन रस्ते आहेत ना, याच्या आजूबाजूला तुमचा जर ऍग्रिकल्चर प्लॉट असेल ना तर त्याच्यामध्ये ना तुमची जी प्राइस आहे तर ती इन्क्रीज होऊ शकते. उद्या जर तुमची हीच प्रॉपर्टी एखाद्या रेल्वे स्टेशनच्या बाजूला असेल तर तुम्हाला चांगलंच अप्रिसिएशन मिळू शकतं. कोस्टल हायवेच्या आजूबाजूला तुमची जागा घेणार असाल तर तुम्हाला चांगलं अप्रिसिएशन मिळू शकतं. पण त्याचबरोबर तुम्हाला हे पण बघितलं पाहिजे की बाबा तो जो प्लॉट तुम्ही घेताय, ओके, तर त्याला तुम्हाला रोड आहे का. ओके, रोड नसेल तर तुम्हाला जे प्रॉपर्टीचे 10 रुपये मिळणार असतात ना, तर रोड नसेल तर प्रॉपर्टीचे 5 रुपये पण मिळणार नाही, किंवा ती जागा कधी इन फ्युचर मध्ये विकलीच जाणार नाही. तर त्याच्यामुळे प्रॉपर लिगल ग्रामपंचायतीला लागलेला रोड, ओके, डांबरी रोड लागलेला असेल आणि तो ग्रामपंचायतीचा असेल, कोणाचा तरी पर्सनल रोड नसेल, याची खात्री करून घेणं तुम्हाला नक्कीच आवश्यक आहे. त्याचबरोबर ऍग्रिकल्चर प्लॉट मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्हाला माहिती आहे की ऍग्रिकल्चर प्लॉट घेताना तुम्हाला पूर्णच्या पूर्ण सर्च रिपोर्ट काढणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही एखादा जागा घेताय तर कधी कधी तुम्हाला वाटतं अरे सातबाऱ्यावरती या व्यक्तीचं नाव आहे, या व्यक्तीच्या बरोबर मी व्यवहार करतो. तर ते तसं नाहीये. तुम्हाला प्रॉपर त्याचे फेरफार करून बघावे लागतील की बाबा सातबाऱ्यावरती ज्या व्यक्तीचं नाव आहे तो लिगल ओनर त्या जागेचा आहे का. मे बी वारस तपास झाला नसेल, अजून बऱ्याच लोकांची नावं त्या सातबाऱ्यावरती लागू शकतात वारस तपास झाल्यानंतर, किंवा चुकीने सुद्धा एखाद्या व्यक्तीचं नाव सातबाऱ्यावरती चढलेलं असतं. तर तुम्हाला ते फेरफार मध्ये कळून जातं की बाबा त्या जागेची हिस्ट्री काय आणि ती जागा या व्यक्तीच्या नावावरती कशी झाली. जर ती लिगली झाली असेल तर नथिंग लाईक. त्यानंतर मग कित्येक लोक सातबारा बघतात आणि जागा बघून येतात की बाबा अरे ही जागा मस्त वाटते, सातबारावरती दिसते आपल्याला. पण नंतर त्यांना कळतं की मी जागा नाही विकत घेतली, सातबारा सगळ्या बरोबर होता, त्याच्यावरती काही लिगल कॉम्प्लिकेशन पण नव्हते. पण नंतर कळतं जिथे मी जागा दाखवलेली मला ती जागाच नव्हती, ती जागा दुसरीकडे कुठेतरी होती. म्हणजे काय, तर तुम्हाला त्या जागेचा मॅप बघणं पण आवश्यक आहे की बाबा अकॉर्डिंगली गव्हर्नमेंट ती जागा नक्की आहे कुठे, तिचा एरिया कुठे आहे. तुम्हाला त्या जागेची प्रॉपर मोजणी करून घ्यावी लागेल आणि मोजणी केल्यानंतरच ना तुम्हाला ऍक्च्युअल अंदाज येईल की बाबा मी जी जागा विकत घेतोय ती जागा नक्की आहे तरी कुठे. तुम्हाला एकदा कळलं की बाबा ही माझी जागा आहे, माझा हा सातबारा बरोबर आहे, माझा मॅप बरोबर आहे, आणि त्यानंतर मग तुम्ही पुढे व्यवहार करता. तेव्हा व्यवहार करताना पण जेव्हा तुम्ही एखाद्या अननोन व्यक्तीबरोबर डील करत असता तर त्यावेळी तुम्हाला काळजी घेणं आवश्यक आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या यूट्यूब चॅनेलला व्हिजिट करा.